वाल्मिक कराडचे मित्र स्वतःला अटक करून कराड असलेल्या तुरुंगामध्ये जातात आणि रात्री महफिल रंगते असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला। आरोपांची फाईल घेऊन अंजली दमानी यांनी अजित पवारांची भेट घेतली, तर बीड पोलीस दलातील 26 अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतील असल्याचा दावा तृप्ती देसाईंनी केला। काय काय घडलं ते सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज वेगवेगळे सनसनाटी दावे, आरोप, व्हिडिओ, नवनवीन नावं येण्याची मालिका आजही सुरू राहिली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावे ट्विटरवर केले। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट बीडचे शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्यावरही गंभीर आरोप केले। तर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी बीड पोलीस दलावर आरोप केले आहेत। पहिल्यांदा आव्हाडांचे सनसनाटी दावे पाहूया। तुरुंगात वाल्मिक कराडच्या दिमतीला 7 हवालदार तैनात आहेत। बीडमधील त्यांच्या गँगमधील छोटे मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढवून घेत आहेत आणि बीड मध्यवर्ती कारागृहात जात आहेत। बीड कारागृहात ते आपोआप वाल्मिक कराडच्या जवळ पोहोचतात आणि मग रात्री मस्त मैफल रंगत असते। दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांवर गंभीर आरोप केले। या प्रकरणी सगळी फाईल घेऊन दमानियांनी अजित पवारांची भेट घेतली। त्यांची असलेली दहशत आणि त्यांचे असलेले सो कॉल्ड समर्थक, जे समर्थक नाही आहेत पण ते दहशतवादी आहेत अक्षरशः, म्हणजे त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर जी बीडमध्ये दहशत केली आहे त्याचे सगळेच्या सगळे फोटो, रील्स अगदी शांतपणे त्यांनी बघून घेतले आणि त्यांनी असं सांगितलंय की उद्या दुपारी 12 वाजता त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची मीटिंग आहे आणि त्यात हे सगळे डिटेल्स जे आज मी त्यांना कागदपत्र दिलेत ते सगळीच्या सगळी कागदपत्रांवर डिस्कशन ते उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर घेतील आणि पुढचा निर्णय जो आहे तो ते घेतील। आम्ही डॉक्टर थोरात यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। ते 21 ते 31 जानेवारी या काळात रितसर रजेवर परदेशात असल्याचं कळलं। आता हे अशोक थोरात आहेत तरी कोण? तर डॉक्टर अशोक थोरात पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते। आधी ते बीडमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक होते। त्यानंतर त्यांची बदली नाशिकला झाली। नाशिक नंतर ते पुन्हा बीडला जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून परत आले। अंबाजोगाईतील पीयूष इन हॉटेल हे थोरात कुटुंबियांच्या मालकीचे आहे। अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतर हे हॉटेलही चर्चेत आलं। या सगळ्या प्रकरणात धस आणि दमानियांनी फक्त माध्यमांसमोर आरोप न करता पोलिसांकडे प्रतिज्ञापत्र सादर करावं असा सल्ला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी दिलाय। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी सरकारवर कव्हर अपचा गंभीर आरोप केला। हे सगळे जे पुरावे आहेत ते पुरावे जोपर्यंत तुम्ही त्याचं ॲफिडेव्हिशन देत नाही तोपर्यंत त्या बोलण्याला अर्थ उरत नाही। हे ॲफिडेव्हिशन मी मागेही म्हटलं की एकतर माननीय तपास अधिकाऱ्यांना द्या, माननीय SID किंवा CBI किंवा SITच्या अधिकाऱ्यांना द्या, माननीय न्यायालयाकडे द्या किंवा माननीय मुख्यमंत्र्यांकडे द्या। आता जर दोघांचं असं म्हणणं असेल की आम्ही ऑलरेडी ॲफिडेव्हिशन दिलेलं आहे तर पुढचा प्रश्न निर्माण होतो की पुरावे जर तुम्ही शपथपत्र करून दिलेत आणि तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना वाल्मिक कराडला वाचवायचं आहे का? नागपूरच्या पद्धतीतून त्यामुळे लवकरात लवकर जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। 1 महिना सातत्याने अनेक आरोपीचे नाव घेत होते पण शासनाने त्यांना हात लावला नाही। पण आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वातावरण पेटल्यानंतर आता काही लोकांना त्यांनी पकडलेलं आहे, अरेस्ट केली आहे। त्याच्यामुळे जे कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे। दरम्यान मस्साजोग हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुलेला SITनं पोलीस कोठडी मागितली होती। ती कोर्टानं मंजूरही केली। आरोपीच्या मोबाईलमधील रिकव्हर केलेल्या डेटानुसार तपास करणं आणि आरोपीच्या जप्त केलेल्या दुसऱ्या मोबाईलचं लॉक ओपन करणं बाकी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। एवढंच नाही तर आरोपी सुदर्शन घुले हाच मकोका लावलेल्या टोळीचा प्रमुख असल्याचं पोलिसांनी कोर्टाला सांगितलंय। रिमांड रिपोर्टमध्ये त्यांनी जे म्हणले की जो डाटा रिकव्हर झालेला आहे त्या अनुषंगाने तपास करणे आहे, जे मोबाईल जप्त केलेले त्याचं लॉक ओपन होत नाही त्या अनुषंगाने तपास करणे आहे आणि अजून काही बऱ्याचशा गोष्टींचं विवेचन झालं आणि त्या दिवशी कोर्टाने 31 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। आता हे सगळं कमी होतं की काय म्हणून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी थेट बीड पोलीस दलावरच निशाणा साधला।
बीडमधील 26 पोलीस अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जे आहेत ते काही अधिकारी या सर्वांच्या मर्जीनुसार काम करतात किंवा त्यांच्या नजीकचे आहेत, त्याची लिस्ट मी जी आहे ती आत्ता या संदर्भात पाठवत आहे। तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कराडच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे। हे सगळं सुरू असताना बीड पोलिसांनी बीडमध्ये अनेक वर्ष धुडगूस घालणाऱ्या सनी आठवले गँगवर मकोका लावला। कराड प्रकरणात खराब होत असलेली प्रतिमा सुधारण्यासाठी याचा कितपत उपयोग होईल ते कळेलच। जितेंद्र आव्हाड हे एक लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या किंवा अंजली दमानिया, तृप्ती देसाई यांच्या सनसनाटी आणि खळबळजनक दाव्यात किती तथ्य आहे हे तपासून सरकार उत्तर देईल का याकडे आपलं लक्ष असेलच। आता उद्या कोणता नवा आरोप, नवे सनसनाटी दावे केले जातात याकडेही आपलं लक्ष राहील। कृष्णा केंडेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।